नमस्कार. सांगोला पोलिसांची अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली असून यामध्ये 1,21,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जवळा परिसरातील कोरडा नदीपात्रात अवैध वाळू माफियांवर सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, डीवायएसपी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक गुरव सागर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल असलम काझी, नवनाथ सावंत, सदाम नदाफ, मचिंद्र माळी, मारुती पांढरे, सोमनाथ भोई यांनी कारवाई केली. या कारवाईचे सांगोला तालुक्यातून सांगोला पोलीस स्टेशनचे कौतुक होत आहे व वाळू माफियांवर मोठ्या प्रमाणात जरब बसली आहे. नमस्कार, मी विनोद घुगे, पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस स्टेशन. दिनांक 14/6/26 रोजी पहाटे जवळा येथील कोरडा नदी पात्रामध्ये वाळू वाहतूक करण्यात येत आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्याने सांगोला पोलीसची टीम तात्काळ मी त्या ठिकाणी रवाना करून त्या ठिकाणी आमची टीम गेली असता त्या ठिकाणी नदी पात्रामध्ये 3 JCB, 1 टिप्पर, 2 ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाळू उपसा करत असलेले दिसून आले. ती ताब्यात घेऊन आमच्या टीमने त्यांना पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी 1,21,14,000चा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आलेला आहे व त्यामध्ये 6 आरोपी यांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे सर, DYSP शिवपूजे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस स्टेशनचे PSI गुरव, PSI सागर पाटील, पोलीस हवालदार काजी, पोलीस हवालदार नवनाथ सावंत, पोलीस हवालदार राजगे, सद्दाम नदाफ, पांढरे, माळी यांनी ही कारवाई केलेली आहे. जे कोणी अवैध वाळू उपसा करत असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्यावरती हद्दपारीची कारवाई, त्याचप्रमाणे MPDA तसेच मोक्काची कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल. त्यामुळे मला सर्वांना सांगणं आहे, कुणी अवैधरित्या वाळू उपसा करू नये, केलं तर त्याच्यावर त्याची कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.